नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही गोकर्ण महाबळेश्वर या तीर्थक्षेत्री आहोत आणि आज 7 जून आहे 2026। तर आम्ही काल दिवसभर प्रवास करत करत बरेच धबधबे वगैरे बघत आलो आम्ही इकडे आणि संध्याकाळी आम्ही इकडे 9 वाजता आलो। पाऊस चालू होता, नेमका पाऊस चालू झाला इकडे झिमझिम, पण वातावरण खूपच सुंदर आहे। सगळे बघू शकताय माझ्या मागे तुम्ही। आम्ही जिथे होमस्टे केला आहे तिथं अगदी हे नारळाची आणि सुपारीची बाग आहे आणि खूपच सुंदर सुंदर म्हणजे नजारे होते बघण्यासारखे। माझ्या पाठीमागे अगदी 100 ते 150 फुटांच्या म्हणजे पावलांच्या अंतरावरती समोरच बीच आहे। बीच आणि मंदिर याच्याजवळच आम्ही रूम केली होती काल, कारण मग आता मी पायी चाललोय, चिकचिक होते सगळी। पण आणि अशी आम्ही सिंपल साडी घातली आहे। वहिनीची मुलं, मी आणि माझी मुलं आलो। चला जाऊया। तर चला आता जाऊयात गोकर्ण महाबळेश्वरला। सगळे येत आहेत बाहेर, सगळी आमची जत्रा येते आता। या माझी एकटीचीच गाडी ते। शौर्य विराज दिसत नाहीये, शौर्य लवकर ये ना। मुलांनी अशा लुंग्या घातल्या, तिकडे लुंगी घालणं कंपल्सरी आहे। इकडे बघ, अरे मामी दिसत नाही आता, थांबा साईड लावून तू मागवला इकडे। तू विराज कळ काढू नको, मी तुला नीट सांगते बघ। शौर्य विराज वरती जाते, तिथे घे, तिथे गेल्यानंतर घाल की, काढ दे हातातून। शौर्य मग कशी टाकली, तिथे गेले गुंडाळायचं मंदिरापुरतं। मग ती प्रिया किती एन्जॉय करते। आपण जे खूप सुंदर माडी आहे। दूरच्या रानात माडाच्या आणि आम्ही आता चाललोय मंदिराकडे। अगोदर मी चहा पिणार आहे। आली मी बिना चपलीची चालले, मग चप्पल गाडीमध्ये राहिल्या आणि आता कोणी गाडीतून जवळच आहे मंदिर, म्हटलं चला। असंही चप्पलनी खूप घाण आहे, अंगावरती उडते सगळं। जिकडे बघावं तिकडे इतकं सुंदर नारळाची झाड आहेत ना। आपण चालू दर्शन रांगेकडे। काशी विश्वनाथाला गेल्या वर्षी गेलो होतो। हम महाकाल की दीवाने भाई, महाकाल जहाँ जहाँ है वहाँ वहाँ हम जाएंगे। वाह, ए तिकडे बघ ना स्नेहल, एक टेकडीवरती किती सुंदर मंदिर आहे। गावाच्या मध्यवर्ती का माहित नाही बाबा, गावाच्या बाहेर आहे दुकान मंदिर। हाँ गजर चहा पितोय, चहा। चहाच्या दुकानात आलं, तिथे गुळाचा चहा। आता आम्ही काळजीकडून ना हे सगळेच इथं हेच घेऊन आहेत, हार वगैरे तर काही दिसत नाही आहेत आम्हाला। तर आम्ही आता काळजीकडून हे सगळं फुलं, हराळी आणि दुर्वा घेतल्यात आणि आता आम्ही चाललोय। हे प्राचीन गोकर्णाचं मंदिर आहे, बघू शकताय। चला सगळे चालत, आम्ही आतमध्ये चाललो, दर्शन करून येऊयात। बसी आहेत, ए थांब ना ऐश्वर्या, इथे काढ, थांबा सगळे थांबा। ए विराज कुठे गेला। ओम नमः शिवाय। चला, खूप प्राचीन रावणाने शिवलिंग आणलं, ते स्थापन झालेलं आहे। पुन्हा सांगेन तुम्हाला याची कथा, खूप मोठी लाईन आहे। आपण लाईन, आमच्या वहिनी आजीची खूप इच्छा होती, त्यांनी सगळीकडे गेल्या पण गोकर्ण महाबळेश्वरला जायला जमलंच नाही। अगदी शेवटपर्यंत म्हणायची आजी, काही ना काही कारणाने ते राहिलं। काशी वगैरे खूप वेळ झालं, पण गोकर्ण राहिलं। अगदी माझ्या आजीच्या आठवणीमध्ये किंवा त्यांना केलेलं प्रॉमिस पूर्ण करायचं, त्या उद्देशाने मी आणि पप्पू आलो आणि सहज योग घडून आला।
तर आता दर्शन करू आजींच्या खातर किंवा आजींसाठी म्हटलं तर चालेल. माझी आजी आमच्या वेळी ते मंदिर बघते. खूप प्राचीन मंदिर. तिकडे सगळे लुंगीवरती दिसतील तुम्हाला. अरे माझी लाईन. असे बरेच दरवाजे आहेत तिकडून तिकडून येण्यासाठी. चला 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 चल लवकर चला. पुढं बच्चे कमरी पुढं. आम्ही आता गणपतीच्या मंदिरात आलो. निवांत दर्शन. खूपच लाईन मोठी आहे. आम्हाला यायला 8 वाजले इकडं. चला पटपट संपते ते काय, फक्त फुलं तर ठेवायचे. आम्ही अजून महादेवाच्या मंदिरात नाही गेलेलो. वहिनी पाहिजे होतं रे. आम्ही तर लाईनला उभारलो. एवढी मोठी लाईन आहे. खरं होती एवढं लांब पुढे येणार. पुढच्या वर्षी येणार आपण. अभिषेकला पण लाईन आहेच नाही. मंदिरामध्ये मंदिरामध्ये आहेत आम्ही आणि अभिषेक लाईनमध्ये आहे. आम्ही अभिषेक केला त्र्यंबकेश्वराचा आणि आता इथं अलाउड नाही आहे तरी पण मी गपचूप फोटो काढलेत आणि शूटिंग घेते. बघू शकताय. खूपच हेमाडपंथी, खूपच सुंदर मंदिर आहे. खूप गरम होत आहे. पाऊस येणार आहे मोठा. खूप जुन्या शैलीतील हेमाडपंथी मंदिर आहे. आता अभिषेक करून आम्ही ते तीर्थ म्हणजे कलश घेऊन चाललो. तीर्थ कलश. ओम नमः शिवाय. 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 आमचं खूप छान दर्शन झालं. अभिषेक झाला. आज अधिक महिन्याचा शेवटचा रविवार आहे. खूप छान झालं. चला आता आम्ही बाहेर निघालो. गौरीचं मंदिर आहे पार्वतीचं, तिकडे निघालो. हो गया ना. सुंदर शैलीमध्ये हे अगदी जुन्या काळातली अशी मंदिर आहेत. ते नाही, ते पप्पाच्या ठेवीवरचं घातलेलं मी केसात. पार्वतीच्या मंदिरात आलोय आम्ही. देवीचं पण माहित नाही. आलो तसंच. मम्मी ही पिंड आणायची धगधग करतोय बघ. ही वाटली ना त्याच्या खाली. हे मारल. गणपती बाप्पाच्या पाया पडून येऊन जाऊ. ए बाळा तिथं थांब. त्यांनी कुठे गेले? गणेश टेम्पल. थांब ना नको. हो पण ती मारायची. नाही नाही गिर आहे. काही करत नाही. ए प्रिशा उभा.
चला घेऊन चला. हा इथे छोटे छोटे गाय आहेत. आपण आता गणपती मंदिराकडे आलोय. एक छानशी तुळस दिसते आपल्याला इथं. त्या तिळाचं रोप आलंय आणि छोट्या छोट्या जातीच्या गाया आहेत इथे खूप. एक मिनिट साईड साईड. नहीं हमारा ही वो चाहिए हमें लेके चल. ठीक है बाय पुढे ठेला पण. पुढे बघूया. चल मला लवकर. काय झालं तुला? गणपती मंदिरला आलो इथे. खूप छान अनुभव आला. चल चल पहिला. मला पण खूप छोट्या पुटक्या जातीच्या गायी आहेत बरं का. किती गायी घेतली? किती छोट्या छोट्या गायी आहेत. चला. इकडे आता आम्ही प्रिशाला छोटे छोटे खेळणे घेणार आहे. एक महादेवाची पिंड घेणार आहे इकडे. मामी कुठे आहे? मी मध्ये. हे कसं आहे? पाव किलो 100. मिक्सा मिक्सा मिक्सा. हे कितने का? मम्मी मामा पुढे गेला. ये क्या है? वही है ना. मम्मी हाँ टीव्ही घे ना. थांब 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 भाई. कौन सा अच्छा है? ये वाला की ये वाला? अगं कशाला घ्यायची? मम्मी चल थांब का? इथं आपण धूप घेतलं या भैयाकडून. इकडे ना सागवानी लाकडांची आहे. मखाना प्रसादामध्ये दिला जातो आणि काजू. त्यानंतर मंदिराच्या जवळच एका उडपी रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी थांबलो. इकडे सगळं इडली वडा आणि डोसाच मिळतो. खूप खूप गर्दी आहे. हा बस बस. नाही तिथे बसले म्हणते. इकडे बघ शौर्य. इकडे बघ शौर्या. शौर्य इकडे बघ. शौर्य इकडे बघ. शौर्य इकडे बघ. बघ ना जरा. डोसा आणि काय ते इडली आणि डोसा ऑर्डर केला. आता मी इडली आणि डोसा ऑर्डर केल्याने आता मस्तपैकी आम्ही नाश्ता करणार आहोत. समुद्र किनारा. आम्ही या मेन बीचवरती आलोय. याचं नावच मेन बीच आहे. बीचवरती आलोय पण आम्ही चेंज करून येणार कपडे. आम्ही आईस्क्रीम खाणार आहे. बाहेर अडतोय. तर आता आम्ही मस्तपैकी साऊथ इंडियन जेवण केलं आणि आता आम्ही बीचवरून चाललोय आमच्या रूमकडे. कारण आम्ही साडी वगैरे म्हणजे कपडे चेंज करून नंतर येणार आहे.